सत्यजित, आता मी दिसतही नाही तुला. प्रिया, मला सध्या फक्त घड्याळातली वेळ दिसते. आय नो. ऑफिसला जायला निघालायस, ऑलरेडी उशीर झालाय, खूप कामं आहेत, सगळं माहितीये मला. माहितीये? गुड. मग आता प्लीज जे बोलायचंय ते लवकर. फार वेळ घेणार नाहीये. एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती. तुझं प्रॉमिस. तू म्हणाला होतास की दादा होळकरचं प्रकरण संपल्यानंतर तू तुझं प्रॉमिस पूर्ण करशील. अकॉर्डिंग टू द प्रॉमिस आपण आजच सकाळी. पण ठीक आहे, आय अंडरस्टँड. तू ठरव आणि मला सांग कधी जायचंय. मी तुझ्या आज्ञेची वाट बघेन. फक्त फार वेळ वाट बघायला लावू नकोस. हा, बोल. त्या जानभोरशी तुझं सकाळपासून काही बोलणं झालंय का? नाही का रे? अरे मी अजून तो ऑफिसला आला नाहीये आणि अर्ध्या तासापासून मी त्याचा फोन ट्राय करतोय तर फोनही लागत नाहीये. मी पोहोचतोच आहे ऑफिसला. मी आलो की बोलूया आपण. ओके. माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश करणारी माझी लेक, माझी परी, वाट बघतोय तुझी. बघा, तुम्ही उगाच माझी काळजी नका करत जाऊ. हे बघ, मी खूप काळजी करतोय का कमी काळजी करतोय ती उगाच आहे का मनापासून आहे हे माझं मला ठरवू दे. कळलं? मंजिरी, खा अजून मिरच्या. तोंड उघड. चल पाणी घे. मंजिरी, कुठल्या आठवणी ठरवली आहेत? यांच्या आणि माझ्या आठवणीत. म्हणजे आम्ही एकत्र घालवलेल्या सगळ्या क्षणांच्या आठवणी. चांगल्या का वाईट? हं? प्रिया, मी चांगल्याच आठवणी जपून ठेवल्यात माझ्याजवळ. कमाल आहे तुझी. म्हणजे तुमच्यामध्ये इतकं काही घडून गेलंय, तो तुझ्याशी असा वागत आलाय, तरी सुद्धा तुला फक्त चांगल्याच आठवणी जपाव्याशा वाटतात, जपता येतात. कौतुक करायला पाहिजे तुझं. प्रिया, मला जे काही मिळालं ना त्यात मी खरंच खूप सुखी आहे. आणि या वाईट आठवणी मनात ठेवून करायचं तरी काय? मनावरचं ओझं वाढेल त्याने फक्त, दुसरं काही नाही होणार. त्यापेक्षा आहे ती परिस्थिती मान्य करायची, चांगलं जे काही येत ते लक्षात ठेवायचं, बस पुढे पुढे चालत राहायचं. याने आपल्या वाटचालीला बळ मिळतं, दुसरं काही नाही. आणि मंजिरी, जर पदरात काही चांगलं पडलंच नसेल तर? कसं आहे ना प्रिया, आपल्याला जे काही हवं असतं ते दरवेळी आपल्याला मिळेलच असं काही नाही. मग अशा वेळी ही त्या परमेश्वराची इच्छा आहे असं मानून शांत राहायचं, तक्रार नाही करायची. बस आपल्याकडे जे काही आहे त्यात सुख मानून आयुष्य भरभरून जगावं असं मला वाटतं.
सत्यजित, मी त्या जानभोरला 1760 वेळा फोन लावून बघितलाय, पण कधी फोन स्विच ऑफ लागतोय तर कधी नॉट रिचेबल. काही गडबड तर झाली नसेल ना? एक काम कर, त्याच्या घरी आपल्या ऑफिसच्या पिऊनला पाठव, कळेल आपल्याला. ते ठीक आहे सत्यजित, पण जानभोर आपल्यासाठी काम करतो हे जर दादाला कळलं तर मात्र. नाही, आय मीन जानभोर तसा हुशार माणूस आहे, तो अशी गफलत होऊ देणार नाही. तू एक काम कर ना, पाठव ना माणूस, बघूया आपण. मी पाठवतो माणसाला. हा बोल. तुम्ही ऑफिसला पोहोचला? मी ऑफिसला निघतो तेव्हा 16वं मिनिट उजाडतच नाही, मी 15 मिनिटात पोहोचतो नाही. कामात आहात का? हम्म. सॉरी, मग मी ठेवते फोन. माझं काही महत्वाचं काम नव्हतं, मी सहज म्हणजे तुमची आठवण आली म्हणून फोन केला होता. ठीक आहे, तुम्ही करा काम, मी नंतर करते. व्यंग म्हणजे तसं आज काही महत्वाची मीटिंग वगैरे नाहीये, त्यामुळे इथे तू सांभाळून घे, आणि काही लागलंच तर मग मला फोन कर, मी घरीच आहे. एक मिनिट, तू आत्ताच आलास ना ऑफिसला आणि लगेच चाललायस? काही प्रॉब्लेम? मी येऊ का सोबत? प्रॉब्लेम काही नाहीये, ऍक्च्युली माझं एक महत्वाचं काम घरी राहिलं होतं आणि मी कम्प्लिटली विसरून गेलो. मी निघतो, आणि ते जानभोरचं कळव फक्त मला ते. हो. चल बाय. डार्लिंग, आज तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस? क्या बात आहे. कसं आहे ना प्रिया, मला खूप वाटतं ग तुझी सेवा करावी, सारखं तुझ्या पुढे मागे राहावं, तुझ्या दिमतीला सतत हजर असावं, आणि तुलाच माझी मोठी जाऊ असण्याचा मान मिळावा. तू ऐकतच नाहीस माझं. नेत्रा, असं आहे ना प्रिया, याचं नुसतं नटून थटून काही होणार नाहीये अगं. ही संधी जर गेली ना हातून तर पुन्हा अशी वेळ येणार नाहीये. हो, पण म्हणून तू सांगतेस ते करायला मी तयार होईन असं वाटत नाही ना तुला? एकदा वेळ हातातून निघून गेली ना की मग पश्चाताप करत बसशील. तरीही असा कुठलाही व्हिडिओ मी होऊ देणार नाही. उफ, तुम्हारी ये उसूल, तुम्हारी ये आदर्श. डायलॉग बाजी बंद कर, कळलं ना? तू दुसरा ऑप्शनच ठेवत नाहीस माझ्याकडे. मी सांगते ते कळत नाही का तुला? आहे नेत्रा, माझ्याकडे एक प्लॅन आहे, पण तो करेक्टली एक्झिक्यूट कसा करायचा याचा विचार करायचा. तुझ्याकडे प्लॅन रेडी आहे? काय प्लॅन आहे तुझा? हे बघ, मलाही हवंय की माझं आणि सत्यजितचं रिलेशन मंजिरी समोर यावं, पण ते तू सांगतेस तसं निर्लज्जपणे नाही, ते तिच्या समोर आपोआप आलं पाहिजे. आणि आता ते कसं करता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. अच्छा, म्हणजे आता पुन्हा एकदा बेसिक पासून सुरुवात करायची आपण? नाही नेत्रा, मी आणि सत्यजित एकत्र असताना ती तिथे कशी पोहोचेल हे आपण बघायला हवं. आणि मग एकदा का ती तिथे पोचली आणि तिने आम्हाला एकत्र बघितलं की मग एक घाव दोन तुकडे. नेत्रा, मी सांगते त्याकडे लक्ष नाहीये तुझं? नाही, तुझंच ऐकतेय मी. पण कसं आहे ना प्रिया, तुझ्या या प्लॅन मध्ये मी काहीच मदत करू शकत नाही तुला. म्हणजे या आधीही मी तुझ्या आणि सत्यजित दादांबद्दल मंजिरी वहिनींच्या मनात गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तेव्हाही त्यांनी माझं काही ऐकून घेतलं नाही. आणि सध्या घरात जे काही चाललंय त्याच्यानंतर तर त्या मला समोर उभंही करणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मदत नाही करू शकणार मी तुला. आपण
मार्गदर्शन नक्की करू शकेन, तुला हवं असेल तर. हे बघ, मंजिरी ये. अहो तुम्ही एवढ्यात आलात सुद्धा. हा काही विशेष काम नव्हतं ऑफिसमध्ये. आणि हे बघ येताना तुझ्यासाठी काय आणलंय. काय? मस्त झणझणीत मिसळ विथ एक्स्ट्रा तर्री आणि एक्स्ट्रा पाव. हा मी आता पटकन मीराबाईंना ती गरम करायला सांगतो. मिसळ? हा अहो नाही, म्हणजे आज ना मला तिखटाच्या वासाने सुद्धा कसं तरी होतंय. काय अगं खूप तिखट आहे. म्हणजे मी एक्स्ट्रा तर्री पण आणि मी मिरच्या पण घेऊन आलो एक्स्ट्रा. नाही तुम्ही ऐका ना, मला ना आज गोड खावंसं वाटतंय. म्हणजे कसं गाजराचा हलवा, म्हणजे तसंच काहीतरी. हलवा? हम्म. ठीक आहे. नाही ठीक आहे ना, आता तुम्ही आणलीच तर मी खाईन, वाया नको जायला ना. नाही नाही, उगाच मनात नसेल तर कशाला खातेस. आणि तसंही आपल्या घरात अन्न कधीच वाया जात नाही, कारण आपल्या घरात गौरांग नावाचा एक माणूस राहतो. विसरलीस का? पण मला सांग, तुला आता खरंच इथून पुढे मिरच्या वगैरे खावाशी वाटत नाही? नाही, नक्की नाही? अजिबात नाही. गुड. बरं तुम्ही आराम करा, मी पटकन कामं संपवून येते. ए हॅलो, कसली कामं? अहो विशेष काय नाहीये, तुळशी वृंदावनात ना नवीन माती टाकायची. काळजी करू नका, मी अजिबात जड उचलणार नाहीये, अजिबात वाकणार नाहीये, कारण गौरांग भाऊजी आहेत माझ्यासोबत. ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी आलेच. वा वा वा, सत्यजित मुधोळकर, तुमच्या पाककलेला बहर आलेला दिसतोय. काय वय प्रिया? सॉरी सॉरी, तुला माझ्या बोलण्याने डिस्टर्ब होत आहे का? मी काहीही बोलत नाही, पण मग प्लीज मी तुझ्याशी कधी आणि केव्हा बोलू त्याचं टाइम टेबल करून पाठवशील मला? काय पाहिजे का? तेच तर ना, माझ्याशी बोलायला 2 मिनिटंही नाही तुझ्याकडे. आणि तुझ्या बायकोसाठी, सॉरी तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईसाठी आजकाल सत्यजित मुधोळकर ऑफिसमध्ये कमी आणि किचन मध्ये जास्ती दिसतात. कधी तिच्यासाठी चहा कर, तर कधी ज्यूस कर, तर कधी हे. वा, सॉरी हा, माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल ना तुला? पण माझ्या या सगळ्या बोलण्याचा तू असा अर्थ तर नाही काढणार ना की मी मंजिरीशी स्पर्धा वगैरे करते? नाही नाही नाही, मी तसं काहीही करत नाहीये. यू प्लीज कॅरी ऑन, नाहीतर पुन्हा हलवा बिघडला तर सगळं खापर माझ्यावर फुटायचं. आणि मग या चुकीची शिक्षा काय असेल, बापरे, देवालाच ठाऊक. तू कर, मी इकडनं गेलेलीच बरी. पण माझी तेवढी रिक्वेस्ट, म्हणजे तू माझ्याशी बोलणार आहेस ना? ठीक आहे, नाही बोलणार आहेस, पण मग
ऍटलिस्ट माझं बोलणं ऐकून तरी घेशील? कधी घेशील, केव्हा घेशील हे तुझं ठरलं की कळव मला. पत्राने कळवलंस तरी चालेल, काही हरकत नाही. मी निघते. येते मी. जाते. आता एक लास्ट जोक. एकदा एक मुलगी आपल्या आईला सांगते, माँ मैं उसके बगैर रह नहीं सकती, उसके बगैर सो नहीं सकती, उसके बगैर खा नहीं सकती. पुढे काय झालं? आई चिडली असेल नाही का? नाही हो, तिची आई जाम खुश झाली आणि थेट बाजारात गेली आणि ऊस घेऊन आली. मला माहिती होतं आवडला. भाऊजी घ्या गाजराचा हलवा. आहोत तुम्ही बनवला सुद्धा? आता तुझी इच्छा झाली म्हटल्यावर काय. घे. अहो हात मी खातो ना. अरे अरे एवढा चांगला गरम हलवा घेऊन आलाय आणि मस्त बदाम पिस्त्याचं डेकोरेशन आहे. हा मी खातो की. गौरांग, अरे ऍक्च्युली मी ऑफिस मधून येताना तुझ्यासाठी मिसळ पण घेऊन आलो. मस्त तिखट झणझणीत मिसळ, एक्स्ट्रा तर्री, पाव, मिरच्या सगळं आणलंय. तर एक काम कर, आधी मिसळ खा आणि मग हलवा खा. नेहमी तिखटावर गोड खावं, हो की नाही? गौरांग दादा चला ना, मी तुम्हाला मिसळ गरम करून देते. हो दादा, आधीच खूप माती खाल्लीस, घेऊन आज जा. चल. चला चला. अहो हे सगळं कशासाठी केलं तुम्ही? होणाऱ्या बाळाच्या आईसाठी. काय होतंय हे असं होऊन नाही चालणार. आता माझ्या बाजूनी परिस्थितीला झुकावंच लागेल. सगळा प्लॅन तयार. आता फक्त सत्यजित माझ्यासोबत यायला हवा. मग बस, नियतीची आणि माझी ही रेस संपली. प्रिया, कसला विचार करायला? मी पण काय विचारते? सत्यजीतचा विचार करते ना. मला ना तुझं कौतिक करावं असं वाटतं बघ. जडी स्थळी ध्यानी मनी सत्यजित सत्यजित आणि फक्त सत्यजित. आत्या, माझ्या प्रत्येक श्वासागणिक मी त्याचा विचार करते, पण तरी सुद्धा तो मला मिळत नाही. तो माझा होत नाही. पण ती मंजिरी, ती काही करत नाही तरी सुद्धा. तीच त्या मंजिरीनं करणी केली आहे बघ. मंजिरी आपल्या बाळाची आई होणार हे कळल्यापासून सत्यजित अगदी खुळ्यावाने तिच्या माग पुढं करतोय बघ. मला सांग, इतक्या दिवसात सत्यजित तुझ्याशी 2 मिनिटाच्या वर जास्त बोललाय का? नाही ना. पण मंजिरीसाठी त्याच्याकडे येळच येळ आहे. तिच्यासाठी मिसळ काय आणतो या, गाजर हलवा काय भरवती या. अगं ऑफिस मधून आल्यावर तिची दृष्ट काढतो येतो. त्याला काय झालंय काय कळना बघ. जणू काही त्या मंजिरीचं फुटकं नशीब जोडायच येतं या ती पोस्ट.